नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तापी पूर्णा खोऱ्यात मुसळधार पाऊस, हातनूर धरणाचे सर्व 41 दरवाजे उघडले. तापी आणि पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाच्या येलो अलर्ट दरम्यान 30 व 31 जुलै रोजी झालेल्या संततधार पावसामुळे हातनूर धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली. परिणामी शुक्रवारी दिनांक 31 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता धरणाचे सर्व 41 दरवाजे पूर्णपणे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक 897.4 मिलीमीटर पावसाची नोंद 31 जुलै रोजी पाणलोट क्षेत्रात झाली आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर, देडतलाई तसेच मेळघाटातील चिखलदरा परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. बऱ्हाणपूर येथे 137.4 मिलीमीटर, देडतलाई येथे 94 मिलीमीटर, चिखलदरा येथे 76.4 मिलीमीटर, टेक्सा येथे 13.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात ही अतिवृष्टी झाली असून एरंडी येथे तब्बल 234 मिलीमीटर पाऊस झाला. तसेच लोहारा येथे 120 मिलीमीटर पाऊस झाला. अकोला येथे 81 मिलीमीटर, गोपाळखेड येथे 64.8 मिलीमीटर आणि नागपूर येथे 47.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत तापी पूर्णा खोऱ्यात एकूण 3975 मिलीमीटर पर्जन्याची नोंद झाली असून 31 जुलै हा यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला आहे.